Good morning, student. Today we start the fourth chapter of business economics. The chapter name is elasticity of demand. In that today we learn about the concept of elasticity of demand and types of elasticity of demand. First, start the concept of elasticity of demand. Elasticity of demand is the concept given by the famous economist Professor Alfred Marshall. It explains the degree of responsiveness of the demand to give the change in the price. The law of demand simply explains the demand will be changed whenever there is a change in the price. It does not give the extent the change in the demand. It gives by the concept of elasticity of demand. Elasticity of demand is defined as the sensitive or responsiveness of the demand to change in the price. According to Alfred Marshall, the elasticity of demand in the market is greater or small according to the amount demanded increase much or little of the given fall in the price and diminish much or little from the given rise in the price. म्हणजेच इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही कॉन्सेप्ट आपल्याला अल्फ्रेड मार्शल यांनी एक्सप्लेन केलेली आहे. त्यांनी आपल्याला पहिला लॉ ऑफ डिमांड सांगितलेला होता. त्यामध्ये त्यांनी फक्त असं सांगितलं होतं की ज्याप्रमाणे आपल्याला प्राईस चेंज होते त्याप्रमाणे आपली डिमांडही चेंज होते. हे आपल्याला डिमांड लॉ ऑफ डिमांडमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु त्यांनी आपल्याला डिमांडमध्ये चेंज झाल्यावर प्राईसमध्ये कशा पद्धतीने चेंज होतो हे त्या आपल्या लॉमध्ये सांगितलेलं होतं. परंतु त्यांनी आता इलेस्टिसिटी डिमांड या कॉन्सेप्टमधून त्यांनी सांगितलेलं आहे की डिमांडमध्ये चेंज झाल्याच्यानंतर प्राईसमध्ये कशा पद्धतीने चेंज होतो. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की इलेस्टिसिटी डिमांड म्हणजे इलेस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच काय तर प्राईसमध्ये चेंज झाल्याच्या नंतर डिमांडमध्ये किती प्रमाणात चेंज होतो. म्हणजेच आपल्याला एखादे प्राईस फॉल झाल्याच्या नंतर आपल्याला डिमांडमध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे त्याला ती आपण जी कॅल्क्युलेट करतो त्याला आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. म्हणजे किती प्रमाणात ते आपल्याला डिमांड चेंज झालेली दिसते त्याला आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. सिम्बॉलिकली इलेस्टिसिटी डिमांड इज एक्सप्लेन ॲज ED इज इक्वल टू proportion change in the equity quantity demanded divided by proportion change in the price. म्हणजेच आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपण पुढील दिलेल्या फॉर्म्युल्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामध्ये प्रपोर्शन चेंज म्हणजेच प्राईजमध्ये क्वांटिटीमध्ये किती प्रमाणात चेंज झाला आणि प्राईजमध्ये किती प्रमाणात चेंज झाला हे आपण डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर खाली दुसरा फॉर्म्युला दिलेला आहे पर्सेंटेज चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन द प्राईस. म्हणजेच किती पर्सेंटेजने आपल्याला क्वांटिटी डिमांडेड चेंज झाली आणि किती पर्सेंटने आपल्याला प्राईस चेंज झाली आहे याच्या माध्यमातून देखील आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड आयडेंटिफाय करू शकतो. If the percentage change in the quantity and price are known, elasticity of the demand can be easily calculated. Suppose the percentage change in the quantity is 4 and the percentage change in the price is 1. Assume that price falls. Here the change of the price will be negative. As it is assumed assumed to be failing. Therefore elasticity of demand is equal to 4 divided by -1 is equal to -4. म्हणजे जर आपल्याला इलेस्टिसिटी डिमांड कॅल्क्युलेट करताना जर आपल्याला पर्सेंटेज दिलेलं असेल म्हणजे क्वांटिटीमध्ये किती प्रमाणात पर्सेंटेजने चेंज झाला आणि प्राईसमध्ये किती पर्सेंटेजने चेंज झाला हे जर आपल्याला दिलेलं असेल तर आपल्याला इलेस्टिसिटी डिमांड हे कॅल्क्युलेट करणं सोपं जातं. कारण जर समजा आता आपल्याला या ठिकाणी क्वांटिटी डिमांडेड ही आपल्याला 4 दिलेली आहे म्हणजेच क्वांटिटीमध्ये 4% आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो तर प्राईजमध्ये आपल्याला 1%ने इफेक्ट झालेला दिसून येतो. तर आता आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया की आपल्याला या ठिकाणी प्राईज ही आपल्याला कमी झालेली दिसते. म्हणजे जर मार्केटमधील प्रोडक्टची प्राईज ही कमी झाली तर आपल्याला ते निगेटिव्ह इम्पॅक्ट प्राईजवरती दिसून येतो. मग आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो तर ED म्हणजेच इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय -1 का तर प्राईज आपल्याला कमी झालेली आहे त्यामुळे -1 म्हणून त्याचा आन्सर आलं -4. जर समजा नेक्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला जर समजा प्राईज ही आपल्याला वाढलेली दिसली म्हणजेच जर आपली प्राईज वाढली तर आपल्याला डिमांड ही फॉल होते. मग जर प्राईजवर वाढली आणि डिमांड जर फॉल झाली तर आपल्याला इलेस्टिसिटी कशी कॅल्क्युलेट करता येईल तर ED इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू -4. अशा पद्धतीने आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही कॅल्क्युलेट करू शकतो. Therefore elasticity is always negative, hence the minus sign is ignored. ED is called coefficient of elasticity of demand. Generally elasticity of demand refers the change in the quantity demanded due to the change in the price. Sometimes demand change due to the change in the income of the customers and change in the price of the another commodities. आपल्याला मागे आता एक्झाम्पल पाहिलं त्यानुसार आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलनुसार आपल्याला असं लक्षात येतं की इलेस्टिसिटी डिमांड ही नेहमी निगेटिव्ह असते त्यामुळे मायनस साईनने इग्नोर केलं जातं. त्याचबरोबर आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपल्या ED या साईनने आपण म्हणजेच ED या साईनने आपण दाखवत असतो.
जनरली इलेस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच काय तर डिमांडवरती जो काही चेंज होत असतो त्यामुळे प्राईजमधील चेंजमुळे डिमांडवरती जो काही चेंज होत असतो त्याच्यामुळे ते आपण कॅल्क्युलेट करतो, त्यालाच आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. तर काही वेळेला आपल्याला इतर फॅक्टरवरती चेंज झाल्यामुळे म्हणजेच इन्कम असेल किंवा इतर जे काही फॅक्टर असतील ते चेंज झाल्यामुळे आपल्याला कमोडिटीची प्राईस आपल्याला कमोडिटीची डिमांड ही चेंज झालेली दिसते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही कॅल्क्युलेट करत असतो. Hence, the elasticity of demand is broadly classified as: first is price elasticity, second is income elasticity, third is cross elasticity, fourth is promotional elasticity, and fifth is arc elasticity. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक घटकानुसार इलेस्टिसिटी ऑफ डिमांड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. फर्स्ट इज प्राईस इलेस्टिसिटी म्हणजे प्राईजमधील इफेक्टनंतर कशा पद्धतीने इलेस्टिसिटी होते, त्यानंतर इन्कम इलेस्टिसिटी, त्यानंतर क्रॉस इलेस्टिसिटी, त्याच्यानंतर प्रमोशनल इलेस्टिसिटी आणि त्यानंतर आर्क इलेस्टिसिटी. अशा प्रकारचे आपल्याला इलेस्टिसिटीच्या वेगवेगळे क्लासिफिकेशन दिलेले आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. Types of elasticity of demand. First is price elasticity demand. The change in the price bring out a change in the quantity demanded. Other thing remaining the same. The extent of change in the demand due to the change in the price is called a price elasticity demand. It is expressed as follows: ED elasticity of demand is equal to proportion change in the quantity demanded divided by proportionate change in the price. Therefore, the delta Q divided by delta P divided by P is equal to delta Q divided by Q into P divided by delta P. So therefore, delta Q divided by delta P into P into Q, where the Q refers the original quantity demanded, P refers to the original price, delta refers to the change in the quantity demanded, and delta P refers to the change in the price. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे टाईप दिले आहे त्याच्यात फर्स्ट टाईप आहे म्हणजे तो म्हणजे प्राईज इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. प्राईज इलेस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच काय तर जेव्हा प्राईजमध्ये चेंज होतो आणि त्याच्यानंतर जो डिमांड प्राईजमध्ये चेंज झाल्यामुळे इतर फॅक्टर समान असताना प्राईजमध्ये फक्त चेंज झाल्यामुळे जे काही डिमांडवरती चेंज होत असतो, क्वांटिटी डिमांडेडमध्ये जो काही चेंज होत असतो त्यालाच आपण प्राईज इलेस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. ते आपण पुढे दिलेल्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण एक्सप्रेस करू शकतो. त्यामध्ये प्रपोर्शनल चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड म्हणजेच क्वांटिटी डिमांडमध्ये किती प्रमाणात चेंज झाला, त्याच्यानंतर डिवायडेड बाय प्रोपोर्शनेट चेंज इन द प्राईस म्हणजे प्रोपोर्शनेट चेंज प्राईजमध्ये किती प्रमाणात चेंज झाला याने आपण डिवाइड करू शकतो. अशा पद्धतीने आपण इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही कॅल्क्युलेट करत असतो. त्यासाठी आपल्याला पुढे फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला आपण पुढे पाहिला तर आपल्याला डेल्टा क्यू म्हणजेच क्वांटिटी डिमांडेड चेंज इन क्वांटिटी डिमांडेड म्हणजे किती प्रमाणात चेंज झाला डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी किती डिमांडेड होती त्याला आपण डिवायडेड परत प्राईसमध्ये किती चेंज झाला आणि टोटल प्राईस किती होती याने आपण डिवाइड करायचं असतं. मग त्याचं आपण फॉर्म्युलेचं एक्सटेन्शन जर केलं तर आपल्याला पुढील दिलेल्याप्रमाणे मिळतं. तर कसं तर डेल्टा क्यू डिवायडेड बाय क्यू इंटू होतं. मग तो डेल्टा पी आहे तो डेल्टा खाली गेला आणि पी वरती आली, प्राईजवरती आली, प्राईजमधला चेंज खाली गेला. अशा पद्धतीने आपण इंटूचं चेंज करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंटू करताना आपल्याला डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी इंटू क्यू अशा पद्धतीने आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. म्हणजेच आपल्याला क्यू म्हणजेच काय तर आपल्याला क्वांटिटी डिमांडेड किती होती ओरिजिनल, त्याच्यानंतर पी म्हणजेच ओरिजिनल प्राईस किती होती, त्याच्यानंतर डेल्टा क्यू म्हणजेच आपल्याला डिमांडमध्ये किती प्रमाणात चेंज झाला आणि डेल्टा पी म्हणजेच प्राईजमध्ये किती प्रमाणात चेंज झाला. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला म्हणजे आपल्याला मेन फॉर्म्युला आहे ते म्हणजे डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी इंटू क्यू असा या फॉर्म्युल्याने आपण इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही कॅल्क्युलेट करू शकतो. If this coefficient of elasticity of demand ED is greater than 1, demand is said the relatively elastic, and if the less than 1, demand is said to the relatively inelastic. A numerical example can classify the easily. जर elasticity of demand हे आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांडचं कोइफिशियंट जर आपल्याला म्हणजेच ED जर ग्रेटर दॅन 1 जर मिळाला म्हणजे एकापेक्षा जर मोठा मिळाला तर आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही रिलेटिव्हली इलेस्टिक डिमांड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जर तो एकपेक्षा लहान असेल म्हणजे कोइफिशियंट जर एकपेक्षा लहान असेल तर त्याला आपण रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड असं म्हटलं जातं. तर आपण खाली दिलेल्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करूया. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला टेबल दिलं आहे त्यामध्ये आपल्याला ओरिजिनल प्राईज आणि न्यू प्राईज असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल आणि क्वांटिटी आणि न्यू क्वांटिटी डिमांडेड अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे टेबल दिलेलं आहे. त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करूया. तर पहिला आपल्याला क्यू मिळाला तो म्हणजे 100 क्वांटिटी डिमांडेड,
त्याला आपण डेल्टा क्यू म्हणजे त्यामधला डिफरन्स किती झाला आहे, क्वांटिटी डिमांडेडमध्ये किती प्रमाणात डिफरन्स झाला आहे तो आपण आयडेंटिफाय करूया. त्याच्यासाठी आपल्याला न्यू डिमांड ही 125 मायनस 100 याच्या माध्यमातून आपण 25 आपल्याला डेल्टा क्यू म्हणजेच क्वांटिटी डिमांडेडमध्ये आपल्याला डिफरन्स मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला ओरिजिनल प्राईस ही 10 रुपीज होती. डेल्टा पी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्राईजमध्ये किती प्रमाणात चेंज झाला ते आयडेंटिफाय करावं लागेल. त्याच्यासाठी ओरिजिनल प्राईस 10 मायनस चेंज झालेली प्राईस 8 रुपीज म्हणजे 2 रुपीज आपल्याला डेल्टा पे मिळाला. म्हणजे प्राईजमध्ये 2 रुपयाचा चेंज झाला, 2 रुपयाचा चेंज झाला असं आपल्याला आढळून आलं. म्हणजे त्या ठिकाणी आपण दिलेल्या टेबलच्या इन्फॉर्मेशननुसार आपण डेल्टा क्यू आणि डेल्टा पी पहिला आयडेंटिफाय करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला होता इलेस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी इंटू क्यू या फॉर्म्युलामध्ये आपण आपल्याला मिळालेले अमाऊंट घालूया. मग त्याच्यामध्ये 25 डिवायडेड बाय 2 डेल्टा क्यूची किंमत होती 25 आणि डेल्टा पीची किंमत होती 2 ती आपण पहिली घेतली इंटू पीची किंमत 10 रुपीज क्यूची किंमत 100 रुपीज अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलामध्ये अमाऊंट घालून घेतल्या. मग हे आपण सॉल्व करताना आपल्याला 25 इंटू 10 250 अमाऊंट मिळाली. 2 इंटू 100 इज इक्वल टू 200. मग त्याचं आपण डिवायडेशन केल्याच्यानंतर आपल्याला 1.25 इतकी अमाऊंट आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांडची अमाऊंट मिळाली. म्हणजे ईडी आपल्याला 1.25 इथे मिळालेला आहे. म्हणजेच आपल्याला ईडीची अमाऊंट ही आपल्याला एकपेक्षा मोठी जास्त मिळालेली म्हणजे एकपेक्षा मोठी अमाऊंट मिळाली. हे आपल्याला इंडिकेट करतं की डिमांड ही आपल्याला रिलेटिव्हली इलेस्टिक डिमांड ही आपल्याला या ठिकाणी आढळून आलेली आहे. व्हॅल्यूज ऑफ इलेस्टिसिटी ऑफ द डिमांड कॅन बी व्हेरी फ्रॉम द 0 टू इन्फिनिटी. हेन्स प्राइस इलेस्टिसिटी ऑफ द डिमांड व्हेरियस डिग्रीज देर आर एज फॉलोज. म्हणजेच आपल्याला प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपल्याला 0पासून इन्फिनिटीपर्यंत म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजेच आपण इन्फिनिटीपर्यंत आपल्याला ती आढळून येते. म्हणजे त्यानुसार आपल्याला प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांडच्या आपल्याला काही डिग्री दिसून येतात. प्राइस इलेस्टिसिटीच्या आपल्याला काही डिग्री दिसून येतात ते आपल्याला खाली दिलेले आहेत. डिग्री ऑफ प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. First is perfectly elastic demand. At the given price, any amount of the commodity can be demanded, and the small change in the price could be bring out the infinity change in the quantity demanded. Demand is said to be highly sensitive to change in the price, and this case the demand curve will be horizontal straight line to the parallel to the x-axis, and symbolically is represented as ED is equal to प्रपोर्शनेट टू. ठिकाणी आपल्याला फर्स्ट डिग्री ऑफ प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांडची दिलेली होती म्हणजे परफेक्टली इलेस्टिक डिमांड. म्हणजे जेव्हा प्राईजमध्ये कमोडिटीच्या प्राईजमध्ये चेंज होतो त्यानुसार आपल्याला डिमांड ही चेंज झालेली दिसते. परंतु जेव्हा प्राईजमध्ये थोडासा चेंज झालेला असतो कमी प्रमाणात अगदी चेंज झालेला असतो परंतु त्याचा डिमांडवरती मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजे प्राईस जर थोड्या प्रमाणात कमी झाली तर डिमांड आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते किंवा प्राईस जर थोड्या प्रमाणात वाढली तर आपल्याला डिमांडिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते. अशा पद्धतीने जे चेंज होत असतात त्याला तेव्हा जी इलेस्टिसिटी तयार होते त्यालाच आपण परफेक्टली इलेस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अशा सिच्युएशनच्या वेळेला डिमांडला आपण हायली सेन्सिटिव्ह डिमांड असं म्हटलं जातं. हायली सेन्सिटिव्ह टू प्राईस चेंज इन प्राईस चेंज. म्हणजेच थोड्या प्रमाणात जरी प्राईसमध्ये चेंज झाली तरी आपल्याला डिमांडमध्ये मोठ्या प्रमाणात चेंज झालेला दिसून येतो. हायली सेन्सिटिव्ह डिमांड आपल्याला दिसून येते प्राईस चेंजवरती डिपेंड असलेली. या केसमध्ये आपल्याला जो डिमांड कर्व आहे तो आपल्याला एक्स ॲक्सिसला पॅरलल गेलेला दिसतो. हॉरिझॉन्टल सिच्युएशनमध्ये आपल्याला एक्स ॲक्सिसला पॅरलल गेलेला दिसून येतो. या सिच्युएशनमध्ये आपल्याला ईडी हा आपल्याला प्रपोर्शनेट टू या साईडने आपल्याला दाखवला जातो. अशा पद्धतीने आपण परफेक्टली इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपल्याला आयडेंटिफाय करता येते. त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम देखील पुढे दिलेली आहे. त्यामध्ये वाय ॲक्सिसवरती आपल्याला प्राईस दिलेली आणि एक्स ॲक्सिसवरती डिमांड दिली आहे. त्यावरती आपल्याला डी आणि डी या आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ कर्व दाखवलेला आहे तो आपल्याला पॅरलल दिसून येतो एक्स ॲक्सिसला. Suppose the price increase by the small percentage, demand will be 0, and if the price fails, increase in the demand is will be infinite. म्हणजेच जर प्राईजमध्ये समजा थोडासा जरी बदल झाला तरी आपल्याला कमी झाली म्हणजे प्राईस जर थोडीशी जरी आपल्याला वाढली तरी डिमांड लगेच 0 होते. त्याचबरोबर त्याउलट जर प्राईस थोडीशी जरी वाढली कमी झाली तर आपल्याला डिमांड ही इन्फिनिट दिसून येते. म्हणजे अनंत आपल्याला मोठ्या प्रमाणात डिमांड त्या वस्तूसाठी झालेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण जी पहिली इलेस्टिसिटी ऑफ डिग्री दिलेली आहे ही प्राईस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड जी आपल्याला परफेक्टली इलेस्टिसिटी डिमांड अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच एखाद्या प्रोडक्टच्या वेळी जर प्राईसमध्ये थोडी जरी वाढ झाली तरी आपल्याला डिमांड ही 0 झालेली दिसते आणि प्राईस थोडी जरी कमी झाली तरी त्या प्रोडक्टला मोठ्या प्रमाणात डिमांड आलेली दिसते. यामध्ये जे चेंजेस असतात त्याला आपण परफेक्टली इलेस्टिक डिमांड असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज परफेक्टली इनइलास्टिक डिमांड. इन दिस केस द क्वांटिटी डिमांडेड रिमेन द सेम वेदर द चेंज इन द प्राइस. द डिमांड कर्व विल वर्टिकल लाइन पॅरलल टू वाय ॲक्सिस and the coefficients of the elasticity demand equal to the 0.
म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाईप दिलं डिग्री ऑफ प्राईस इलॅस्टिसिटी दिली आहे ती म्हणजे परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड. म्हणजेच जर प्राईजमध्ये किती प्रमाणात जरी चेंज झालं तरी आपल्याला म्हणजे प्राईस किती जरी वाढली किंवा किती जरी कमी झाली तरी आपल्याला डिमांडमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला दिसत नाही. डिमांड ही आपल्याला रिमेन सेम दिसते. मग अशा सिच्युएशनमध्ये डिमांड कर्व जो आहे तो आपल्याला व्हर्टिकल लाईनमध्ये दिसून येतो व वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला डिमांड कर्व हा त्या सिच्युएशनमध्ये दिसून येतो. त्याचबरोबर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचा कोइफिशियंट आपल्याला इक्वल टू 0 दिसून येतो. म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचा कोइफिशियंट आपल्याला 0 आढळून येतो. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिमांडमध्ये चेंज न झाल्यामुळे आपल्याला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 0 दिसून येतो. अशा पद्धतीने आपण परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड ही आपल्याला या ठिकाणी आढळून येते. या ठिकाणी आपल्याला डायग्राम देखील दिलेली आहे. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती प्राईस दिलेली आहे आणि एक्स ॲक्सिसवरती डिमांड दिलेली आहे, क्वांटिटी डिमांडेड. प्राईस आपल्याला P1 पासून पीपर्यंत वाढलेली दिसली, परंतु डिमांड आपल्याला कंटिन्युअसली क्यू एवढीच डिमांड आपल्याला कंटिन्युअस दिसून आली. नेक्स्ट इज रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड. इन दिस केस द चेंज इन द प्राइस विल ब्रिंग अबाउट अ मोर दॅन proportionate change in the quantity demanded. The coefficient of the elasticity of demand is greater than 1. The demand curve is flatter on 1 as shown below. त्या ठिकाणी आपल्याला थर्ड डिग्री ऑफ इलॅस्टिसिटी प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड दिलेली ते म्हणजे रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड. रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड म्हणजेच काय तर ज्या प्रमाणात आपल्याला प्राईजमध्ये चेंज झालेले दिसते त्याच्या मोठ्या प्रमाणात त्यापेक्षाही आपल्याला मोठ्या प्रमाणात डिमांडमध्ये चेंज झालेले दिसून येतात. म्हणजेच प्राईस थोडी जरी कमी झाली तरी आपल्याला डिमांड ही आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. त्याचबरोबर प्राईस थोडी जरी वाढली तरी आपल्याला डिमांड ही कमी झालेली दिसून येते. डिमांड कर्व जो आहे तो आपल्याला खाली दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. वाय ॲक्सिसवरती आपल्याला प्राईस दिलेलं आहे, एक्स ॲक्सिसवरती आपल्याला डिमांड दिलेली आहे, क्वांटिटी डिमांडेड. प्राईसमध्ये आपल्याला P वरून P1पर्यंत आपल्याला कमी झालेली दिसली, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात आपल्याला डिमांड ही वाढलेली दिसली. म्हणजे प्राईस चेंज झाली यामधील डिफरन्स आणि क्वांटिटी डिमांडेड यातला डिफरन्स आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणजे Q आणि Q1 यातला डिफरन्स आणि P1 आणि P यातला मधला डिफरन्स आपल्याला जास्त दिसून येतो. Q1 मधला डिफरन्स आपल्याला जास्त दिसून येतो. त्याच्यानुसार डिमांड कर्व आपल्याला स्लोप डाऊनवर्ड स्लोप आपल्याला दिसून येतो. In the above diagram, change in the price only P1 and the change in the quantity demanded is Q1 is obvious from the figure. Q1 is greater than P1. म्हणजेच आपल्याला वरती दिलेल्या डायग्राममध्ये प्राईस ही P1पर्यंत चेंज झालेली दिसली आणि डिमांड ही Q1पर्यंत आपल्याला चेंज झालेली दिसली. तर आपल्याला फिगरमध्ये क्लिअरली दिसून येतं Q1 मधला डिफरन्स हा आपल्याला P1च्या डिफरन्सपेक्षा आपल्याला मोठा दिसून येतं. अशा पद्धतीने जी सिच्युएशन असते त्याला आपण रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड. द चेंज इन द डिमांड विल बी लेस दॅन द चेंज इन द प्राईस. हेज द डिमांड कर्व इज स्ट्रिपर 1. द कोइफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी डिमांड विल बी लेस दॅन 1. म्हणजेच आपल्याला फोर्थ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड डिग्री ऑफ इलॅस्टिसिटी डिमांड दिली आहे ते म्हणजे रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड. रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड म्हणजेच काय तर आपल्याला प्राईजमधील चेंजपेक्षा डिमांडमधील चेंज हे आपल्याला कमी प्रमाणात दिसून येतात. म्हणजे प्राईजचा मध्ये चेंज होणारे पर्सेंटेज आणि डिमांडमध्ये चेंज होणारे पर्सेंटेज याच्यामध्ये आपल्याला तफावत दिसून येते. म्हणजेच प्राईजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तरी डिमांड ही तेवढ्याच कमी प्रमाणात कमी होते आणि प्राईज मोठ्या प्रमाणात कमी झाली तरी डिमांड ही थोड्या प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसते. म्हणजेच थोडक्यात प्राईजच्या चेंजपेक्षा आपल्याला डिमांडमधील चेंज हे कमी असताना दिसून येतात. ते आपल्याला पुढे दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. इन दिस डायग्राम P1 इज ग्रेटर देन द Q1. द चेंज इन द प्राईस इज मच मोर देन द चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड. म्हणजे आपल्याला वरती जी डायग्राम दिलेली आहे वाय आणि एक्स ॲक्सिसवरती प्राईस दिलेली आहे, एक्स ॲक्सिसवरती क्वांटिटी दिलेली आहे. प्राईजमध्ये आपल्याला P to P1पर्यंत आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. त्याचबरोबर क्वांटिटीमध्ये देखील Q to Q1 आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. परंतु आपल्याला P आणि P1 यांच्यामधला चेंज हा आपल्याला Q आणि Q1 यांच्यामधला चेंजपेक्षा मोठा दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला जी सिच्युएशन असते त्याला आपण रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्याला कोइफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हा लेस दॅन 1 असतो. तर रिलेटिव्हली इलॅस्टिकमध्ये तो कोइफिशियंट हा मोर दॅन 1 असतो आणि इनइलॅस्टिकमध्ये तो लेस दॅन 1 असतो. अशा पद्धतीने आपल्याला जी सिच्युएशन असते त्याला आपण रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज
unitary elasticity demand. In this case, the change in the price bring out the proportionate change in the quantity demanded. Elasticity of demand is the equivalent to the unit. ठिकाणी आपल्याला नेक्स्ट डिग्री ऑफ प्राइस इलेस्टिसिटी डिमांड दिली आहे, म्हणजे युनिटरी इलेस्टिक डिमांड. म्हणजे युनिटरी इलेस्टिक डिमांड म्हणजेच काय, तर ज्या प्रमाणात आपल्याला प्राईजमध्ये चेंज झालेलं दिसून येतो त्याच प्रमाणात आपल्याला क्वांटिटी डिमांडेडमध्ये चेंज झालेलं दिसून येतो. म्हणजे प्राईजमध्ये चेंज झालेले पर्सेंटेज आणि क्वांटिटी डिमांडेडमध्ये झालेले पर्सेंटेजमधला चेंज आपल्याला सिमिलर दिसून येतो. ते आपण पुढे दिलेल्या डायग्राममधून आपण पाहू शकतो. In the corresponding diagram, P1 is equal to Q1. This is indicates quantity unitary elastic demand. म्हणजेच आपल्याला दिलेल्या डायग्राममध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो. वाय ॲक्सिसवरती प्राईस दिली आहे, एक्स ॲक्सिसवरती क्वांटिटी डिमांड दिलेली आहे. त्यावरती आपल्याला P1 वरून चेंज झालेला दिसतो, प्राईसचा चेंज झालेला दिसतो. त्याचप्रमाणे Q1 आपल्याला क्वांटिटी डिमांडेडचा चेंज झालेला दिसतो. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की P आणि P1 मधला झालेला चेंज आणि Q आणि Q1 मधला झालेला चेंज या आपल्याला सिमिलर दिसून येतो. म्हणजे P1 मधले पर्सेंटेज आणि Q1 मधले पर्सेंटेज आपल्याला सिमिलर दिसून येतात. त्याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ इलेस्टिसिटी डिमांड हा इक्वल टू 1 असतो. अशा पद्धतीने आपल्याला नेक्स्ट जी सिच्युएशन असते त्यालाच आपण युनिटरी इलेस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. Thus the price elasticity of demand can be vary from the 0 to infinity. However, the reality perfectly elastic demand and perfectly inelastic demand is very more rare. Hence the price of elasticity of the demand is generally relatively elastic and inelastic. While the calculating the price elasticity of demand, either the price or the quantity demanded decreases. Hence the elasticity of demand is always negative, since the it always negatives and minus give साइन इज इग्नोर. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की आपण वरती आपल्याला डिग्री ऑफ प्राइस इलेस्टिसिटी डिमांड आपण पाहिल्या, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपल्याला 0 to इन्फिनिटीपर्यंत आपल्याला दिसून येते. म्हणजे 0पासून असंख्य अशा प्रमाणात चेंज आपल्याला झालेले दिसून येतात. परंतु आपल्याला परफेक्टली इलेस्टिक आणि परफेक्टली इनइलेस्टिक डिमांड ही आपल्याला कमी प्रमाणात म्हणजे रेअरली बघायला मिळतात अशा प्रकारचे सिच्युएशन. परंतु त्याचबरोबर आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपल्याला इलेस्टिक आणि इनइलेस्टिक अशा दोन सिच्युएशनमध्ये आपल्याला रिलेटिव्हली बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला इलेस्टिसिटी कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला एकतर प्राईस तरी कमी झालेली असते की डिमांड तरी कमी झालेली असते. त्यामुळे आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही नेहमी मायनसमध्ये मिळत असते. त्यामुळे आपण मायनस साईन हे इग्नोर केलं जातं. आपण फॉर्म्युलामध्ये अमाऊंट लिहित असताना आपल्याला मायनस साईने आपण इग्नोर करत असतो, कारण क्वांटिटी किंवा प्राईस हे दोघांपैकी एक काहीतरी कमी झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला मायनस साईने त्या ठिकाणी मिळणारी अमाऊंट ही मायनसमध्येच असते, त्यामुळे ते इग्नोर केलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट टाईप दिलं आहे डिमांडचा इलेस्टिसिटी ऑफ डिमांड, ती म्हणजे प्राईस इलेस्टिसिटी. पुढे देखील आपल्याला 4 प्रकार दिलेले आहेत, त्यामध्ये इन्कम इलेस्टिसिटी, क्रॉस इलेस्टिसिटी, प्रमोशनल इलेस्टिसिटी आणि आर्क इलेस्टिसिटी अशा पार्ट दिलेले आहेत. ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.